बोला सर. हॅलो. हॅलो. हां सर बोला. हां, तेच म्हणलं शुगर लय महत्वाची होती. महत्वाची जर आपण अटॅक करतोय ना, हं. हां, ते आपल्या कंट्रोलमध्ये आता मात्र येणार आहे, कारण लगे लक्षात आलं माझ्या. 8-10 दिवसात जर असा रिझल्ट असेल तर अगोदर किती होती? अगोदर माझी शुगर 200च्या आसपास पुढे होती सगळी सर. 200च्या पुढे होती. हां, 200च्या पुढे पहिलीच शुगर 200च्या आसपास होती. फास्टिंगची का नॉर्मल? बिफोर फास्टिंगची. आणि फास्टिंगच्या नंतरची? ती 230 वगैरे होती. 240, ही 220. कधीची आहे शुगर आता टाकलेली? आता आजची आहे, आता सकाळची आहे. आत्ताची आहे 12-1 वाजताची. पोस्ट लंच? हां, दोन्ही आहे. पहिले बिफोर लंच आणि आफ्टर लंचची. अच्छा, दोन्ही पण आहे. हां, दोन्ही पण आहे. फक्त टॅबलेट घेतली नंतर, जेवण झाल्यानंतर. त्याची ती शुगर आहे. टॅबलेट घ्यायच्या अगोदरची शुगर आहे का ती? हां, घ्यायच्या अगोदरची शुगर 130 आहे आणि टॅबलेट जेव्हा जेवण केल्यानंतर, जेव्हा जेवण केल्यानंतरची जी आहे, जेवण केल्यानंतर शुगर टॅबलेट घेतो तेव्हा 110 आहे. टॅबलेट नसतानाची 130 आहे. हो, एकदम आलं आपल्या कंट्रोलमध्ये. म्हणूनच म्हणलं ना. आणि वजन 10 दिवसात किती झालंय? 10 दिवसात 3 किलोचा इफेक्ट आहे आपल्याकडे आता. 3 किलो. 87.6 होतं. हो, 84.8 पर्यंत आहे. 85 पर्यंत. म्हणजे 3 किलोचं आहे चांगलं. परफेक्ट. मी तुमच्याकडं जेव्हा तुमचं टॅबलेट चालू झाल्या, म्हणजे तुमचं न्यूट्रिशन आलं त्या दिवशी मी वेट केलेलं ना. हां. मुद्दा मी चेक करतोय सगळं. एक नंबर. काय होतं. हो. आणखी थोडं Thank you बरं आता का. वजन ठीक आहे. थँक्यू नाही. तुमच्या स्वतःसाठी थँक्यू म्हणा.